मुंबई पुणे मिसिंग लिंकवरती दरड कोसळली होती। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। पुण्याहून मुंबईला येणाऱ्या मिसिंग लिंकवरती मध्यरात्री एक दरड कोसळली होती। त्यानंतर मोठा मलबा या ठिकाणी जमला होता। आता चक्क 19 तास उलटले आहे आणि हा मलबा आहे तो पूर्ण आता बाजूला काढण्याचा जे प्रयत्न आहे त्यांना आता यश आलेला आहे आणि संपूर्ण जो मलबा आहे तो सध्या आता बाजूला काढलेला आहे आणि 19 तासानंतर सध्या मिसिंग लिंक हा प्रकल्प आता सुरू झालेला आहे। पुण्याहून मुंबईला येणारी लेन ही आता सुरू झालेली आहे। खरं तर सर्वसामान्य प्रश्न होता की पुणे मुंबई ही मिसिंग लेन कधी सुरू होणार, ती आता सुरू झालेली आहे। चक्क 19 तासानंतर पुणे मुंबई ही लिंक सुरू झालेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की आपण सकाळी प्रथम हीच बातमी आपण दाखवली होती की पूर्ण मलबा या ठिकाणी पूर्ण होता आणि त्यानंतर ही जी दरड आहे, जी दरड ह्या आपण कॉर्नरला जो व्हाईट कलरचा पोर्शन पाहतोय, ही कमान या कमानावरती ही दरड कोसळली होती आणि कमानी सकट दरड या ठिकाणी खाली होती आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी मलबा जमला होता। मात्र MSRDC असेल किंवा RBL असेल या लोकांनी अथक प्रयत्न या ठिकाणी केलेले आहे। त्यानंतर तो संपूर्ण मलबा 19 तासानंतर आता पूर्ण बाहेर काढण्यात या प्रशासनाला देखील यश आलेलं आहे आणि अशा प्रकारे 19 तासानंतर पुण्याहून मुंबईला जाणारी जी लेन आहे ती सध्या आता सुरू झालेली आहे। आपण पाहतो की आनंदाचं वातावरण देखील आहे आणि पुढे हा जो टनल आहे हा टनल 10 किलोमीटरचा आहे। तिथून देखील हा ओपन केलेला आहे आणि काही वेळातच इथून ज्या गाड्या त्या गाड्या सोडल्या जातील। आपण पाहतोय की सगळीकडे आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण प्रामुख्याने पाहतोय की मिसिंग लिंक ही आता सध्या सुरू झालेली आहे आणि सगळ्यांना आनंद पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहतोय की जो मिसिंग लिंकचा जो प्रकल्प होता त्या ठिकाणी सध्या मध्यरात्री 3 वाजता दरड कोसळली होती। मात्र ती दरड आता सध्या बाजूला काढण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे मिसिंग लिंक ही सध्या सुरू झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहतोय की वाहतूक पोलीस देखील असतील आणि हे देखील आता रस्त्यावरती उभे आहेत आणि आपण पाहतो की पूर्ण हा मिसिंग लिंक प्रकल्प सगळा हा बंद ठेवण्यात आलेला होता। मात्र आता हा पूर्णपणे चालू झालेला आहे आणि 10 किलोमीटरचा हा बोगदा आहे पुण्याहून मुंबईला येणारा। तिथून देखील आता वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे आणि काही वेळातच या मिसिंग लिंक वरती पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ज्या गाड्या त्या धावतील आणि सगळ्यात प्रथम आपण दृश्यामध्ये पाहतो की ही जी गाडी दिसते ही गाडी ही पार झालेली आहे। अशा प्रकारे मिसिंग लिंक हा प्रकल्प सुरू झालेला आहे। अथक प्रयत्नाने हा मलबा खूप मोठ्या प्रमाणात हा मलबा साचला होता, तो आता बाहेर काढण्यात आता MSRDCला आणि इथल्या प्रशासनाला देखील मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि हा खरं तर 4 पदरी रस्ता आहे आणि त्यापैकी 2 पदरी रस्ता हा फक्त चालू ठेवण्यात येणार आहे आणि हा 2 पदरी खरं तर आपण दृश्यामध्ये जे पाहतोय धबधबा दिसतोय, हा धबधब्याचा जो वेग आहे तो आता देखील मोठा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा 4 पदरी जो पुणे मुंबई मिसिंग लिंक आहे तो 2 पदरी आता चालू करणार आहे आणि काही वेळातच इथून असंख्य गाड्या या प्रवास करतील आणि अशा प्रकारे आनंदाची बातमी म्हणजे मिसिंग लिंक हा मुंबई पुणे लेन ही सुरू झालेली आहे। चक्क 19 तासानंतर सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन आतिरसह मी रवी कराड, TV9 मराठी, लोणावळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।